आज आयुष्यात का हे सर्व त्रास आलेले आहेत? मी कोणते असे मोठे पाप केलेले होते म्हणून असे वाईट दिवस मला भोगायला आलेले आहेत? जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आले तेव्हापासून माझ्या मागची संकटे ही काही संपतच नाहीत. अशा कित्येक विचारांनी तुमच्या मनामध्ये थैमान घातलेले आहे आणि या विचारांनी तुमच्या परमेश्वराचा विश्वास हा थोडा डळमळीत होत आहे. पण बाळा, असे करून कसे काय चालणार? ज्या वेळेस तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास हा कमी होतो तेव्हा तुम्ही तुमच्या परमेश्वरापासून दूर जात असता, लांब जात असता. तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास जेवढा घट्ट असतो तेवढेच सर्व गोष्टी सहन करण्यासाठी तुम्हाला ताकद मिळत असते, बळ मिळत असते, तुम्हाला मार्ग मिळत असतो. तुमच्या दुःखाचे रूपांतर देखील सुखामध्ये होत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीच तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास तुम्ही कमी होऊ देऊ नका. बाळा, तुझ्या मनात हे विचार येणे साहजिकच आहेत, कारण तुम्ही आजपर्यंत खूप त्रास सहन केलेला आहे. जेव्हा तुम्ही आमच्या सेवेत येता, जेव्हा आम्ही तुमचा हात धरतो, तेव्हा जे तुमचे कर्मभोग तुम्ही हळूहळू फेडत असता, जी संकटे तुमच्यावर आजपर्यंत थोड्या थोड्या अंतरावरून येत होती, ती एकदमच एका पाठोपाठ येऊ लागतात. कारण हे सर्व आम्हीच घडवून आणत असतो. कारण आम्हाला आमच्या भक्तांचे कर्मभोग हे लवकर लवकर संपवायचे असतात. जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्मभोग हे भोगून संपवत नाही तोपर्यंत आमची कृपा तुमच्यावर पडत नसते. तुमच्यासाठी सर्व रस्ते हे खुले होत नसतात. बाळांनो, तुमच्या ह्या जन्मात आणि तुमच्या मागील जन्मातील तुम्हीच केलेली तुमची चांगली वाईट कर्मे ही तुम्हाला तुमच्या ह्या जन्मात किंवा तुमच्या पुढील जन्मातही तुम्हालाच भोगावे लागतात. आता आम्ही तुमचा हात धरलेला आहे, त्यामुळे तुमचा हा उरलेला जन्म आणि तुमची पुढील येणारी जन्मे ही सुखकारक व्हावी असेच आम्हाला वाटत आहे. तुम्हाला मोक्ष प्राप्त होण्यासाठीच आम्हीच तुमचे भोग हे लवकर भोगून संपवत असतो. त्यामुळेच एका पाठोपाठ एक अशी संकटे, अशा अडचणी या तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात, हे लक्षात ठेवा. बाळांनो, आमच्या सेवेमध्ये जो येतो त्याचे सर्व पाप दोष आम्ही पूर्णपणे मिटवतो. त्याचे कर्मभोग लवकर लवकर भोगून संपवतो, त्याला शुद्ध करतो आणि त्याचे जीवन सुखमय यशस्वी त्याला जगण्यासाठी आम्ही त्याला तयार करतो. त्यामुळे कधीही आमच्याविषयी तुझ्या मनामध्ये कोणतीच शंका तू आणू नकोस, काळजी करू नकोस. हे जे काही तुझ्यासोबत सध्या घडत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडत आहे, हे लक्षात ठेव. आणि काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे, तुमचे रक्षण करत आहे. आम्ही हे सर्व तुमच्या भल्यासाठीच करत आहोत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या संकटाच्या साखळीला पाहून तुम्ही घाबरू नका. ती सर्व तुमचीच कर्मे आहेत आणि ती तुम्हालाच भोगून संपवायची असतात. या कर्माच्या फेऱ्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार स्वतः परमेश्वरालाही नाही. देवही या कर्माच्या भोगातून सुटलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपापले कर्मभोग हे स्वतःच भोगून संपवावे लागतात. मग त्यासाठी किती का जन्म घेतले तरी
ते तुमचे कर्मभोग तुमचा पाठलाग करतच राहतात. बाळांनो, मृत्यूसमयी जे जे काही तुम्ही कमावलेले आहे, मग ती माणसे असो किंवा वस्तू असो किंवा पैसा असो, ते सर्व तुम्हाला इथेच सोडून जायचे असते. जे शरीर तुम्ही आजपर्यंत धारण केलेले असते, ज्या शरीरावर तुम्ही एवढे प्रेम केलेले असते, तुमचे ते शरीरही इथेच जळून राख होते.